पुढची बातमी बीडमधनं आहे। बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मसाजोगमध्ये पोटनिवडणूक पार पडली। संतोष देशमुख यांच्या पत्नी ही पोटनिवडणूक लढवत होत्या, पण या पोटनिवडणुकीत 92 मतांनी त्यांचा पराभव झालाय। अश्विनी देशमुख या निवडणुकीत पराभूत झाल्या। स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवत सरपंच पदाचा मान मिळवलाय। संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासोबत सहानुभूतीची लाट असेल असा अंदाज व्यक्त होत होता, मात्र प्रत्यक्षात निकालात मतदारांनी वेगळा कौल दिल्याचं दिसून आलं। गावातली विकास कामं, स्थानिक प्रश्न आणि उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा या मुद्द्यांवरती मतदारांनी मतदान केल्याचं बोललं जात आहे। हा विजय माझा जो बहादर मतदार आहे, तरुण आहेत, युवक यांनी जी मला एवढी साथ दिली, मी त्यांचं हा जो ऋण आहे मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही। कारण समोर एवढ्या बलाढ्य पार्ट्या माझ्या समोर होत्या, त्यांनी सहानुभूती होती म्हणले, पैसा होता, सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होत्या, पण माझा मतदार कुणाच्याही आमिषाला बळी पडला नाही। तो माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि मला आज विजयी केलं। त्यांनी जे काही आरोप असतील ते सिद्ध झाले तर ते आरोप असतात, नाही तर आरोप कुणी कुणावर करू शकतं। परंतु राजकीय वाद सगळा आमचा संपलेला आहे। आम्ही सगळे गावकरी मिळून एक आहोत आणि पुढे गावाला कसं मदत करता येईल, गावाला कसं पुढे नेता येईल तसा प्रयत्न करू। तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला। या पराभवाबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटतात। नवनाथ वाघमारे ओबीसी नेते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। जरांगी नावाच्या कुठतरी बिंडोक माणसांनी कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं आणि संतोष देशमुखांचे भाऊ त्या धनंजय देशमुख जरांगीच्या आसपास राहून कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण करू लागले। बजरंग सोनवणेच्या संपर्कात राहून जातीवाद वाढवण्याचं काम केलं। त्यामुळं गावगाड्यात काही तिथं काही एकटा मराठा समाज नाही, तिथं बहुजन समाजातले सर्व लोक राहतात आणि लोकांनी कुठतरी विकासाला महत्त्व देण्याचं काम केलं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.